विधेयक रद्द झाले पाहिजे, विधेयक रद्द झाले पाहिजे, विधेयक रद्द झाले पाहिजे। कोण म्हणताय करत नाही, शेतकरी एकजुटीचा विजय असो, एकजुटीचा विजय असो। देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याने बीजेपी सरकारला, मोदीला नोटीस पाठवलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये शेतकरीच या सरकारचा उलटा पालट करणार आहे आणि शेतकऱ्यांचं राज्य, शेतकऱ्यांचा झेंडा संसदेवरती फडकवणार आहे। शेतकरी हा जाणता राजा आहे। म्हणून या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितोय की जर हे विधेयक पारित झालं संसदेत तर आपल्याला गुलाम म्हणून वागणूक मिळेल। आजपर्यंत हे विधेयक आपण सर्वांनी मोठ्या पद्धतीनं याचा विरोध केला पाहिजे। त्याचं कारण एक आहे की काय होणार आहे, खासगीकरण, मुदतीकरण झालं तर तुम्हाला आम्हाला घराच्या बाहेर येण्याची मुभा सुद्धा या कायद्याने रद्द केली जाईल। आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे हक्क मिळणार नाहीत तर फक्त इथं काय होईल, लोकशाही जी आहे ती बुडून जाईल आणि हुकुमशाही तुमच्या आमच्यावरती लादली जाईल। याचा अर्थ असा होणार आहे की इथला कायदा, संविधान पूर्णपणे रद्द होईल आणि मोदी सरकारची हुकुमशाही या देशामध्ये लागू होईल। हुकुमशाही लागू झाल्यानंतर भारताच्या बाहेरच्या कंपन्या या देशात येतील आणि कंपन्याबरोबर त्या कंपन्यांचा कायदा या देशात येईल आणि कायदा या देशात आल्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी स्थापित होतील। कंपन्या स्थापन झाल्यानंतर इथले लोक कामाला त्या कंपनीत जातील आणि काम म्हणून आपल्याला गुलामगिरीत या ठिकाणी राबवलं जाईल। त्याचबरोबर त्यांच्याकडे स्टन आहेत, जे गन आहेत ते आधुनिक गन आहेत आणि या आधुनिक गनाच्या जोरावरती, हाताऱ्यावरती आपला कायदा पूर्णपणे बंद होईल। शेतकरी हा देशाचा राजा आहे। मोदी सरकारला पहिली नोटीस गेलेली आहे, या राहिलेल्या काळामध्ये तिसरी नोटीस जाईल आणि ही येणार सरकार जे आहे सगळं उलटा पालट होऊन जाईल आणि एक म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य या ठिकाणी निर्माण होईल। म्हणून सर्व या तमाम ज्याप्रमाणे दिल्ली, हरियाणा, पंजाब मधील लोकांनी पाठिंबा दिला, तमाम देशातल्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे। व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक या माध्यमातून आपलं आंदोलन चालू झालं पाहिजे। या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद, थांबतो। विधेयक रद्द झालेच पाहिजे। मोदी मोदी मोदी